उदगीर तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. हा व्यवसाय बेकायदेशीर असून दिवसाढवळ्या खुलेआमपणे खेळला जातोय. त्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार देखील रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे हा अवैध मटका जुगारचा व्यवसाय तात्काळ बंद करून जुगार व्यावसायिकावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. जर हे शक्य नसल्यास जुगार व्यवसायास कायदेशीर मान्यता देऊन अधिकृत परवानगी देखील देण्याची विनंती यावेळेला मनसेकडून करण्यात आली. नाहीतर निषेधार्थ आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून मनसेने दिलेला आहे. मी संजय राठोड, मनसे जिल्हाध्यक्ष लातूर. आज या ठिकाणी उदगीर येथे उपजिल्हाधिकारी यांना आम्ही दोन विषयामध्ये निवेदनं दिलेली आहेत. पहिला विषय, उदगीर तालुक्यामध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब यांच्या काळामध्ये जो मटका हा जुगार बंद झालेला होता, तो जुगार आज राजरोसपणे उदगीर शहर व तालुक्यामध्ये चालू झालेला आहे. दिवसाढवळ्या दुकानं ठाटून एखादी किराणा दुकान चालवावं अशा पद्धतीनं मटका हा जुगार व्यवसाय उदगीर शहरामध्ये तालुक्यामध्ये राजरोसपणे चालवला जातो. ज्या मटका जुगाराने गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आणले, त्या मटका जुगाराला पोलीस प्रशासन हा पाठीशी घालून या ठिकाणी या जुगारास प्रोत्साहन देतोय. त्यामुळं आम्ही या ठिकाणी भूमिका अशी मांडली की जर प्रशासनाला मटका हा जुगार बंद करता येत नसेल तर त्यांनी अधिकृत परवाने त्या मटका जुगारास द्यावे. त्या योगानं कमीत कमी जी दिवसाढवळ्या लाखो रुपयाची उलाढाल या मटका जुगारातून होते, त्यामधून शासनाला कर तरी मिळेल. त्यामुळं जर तुम्ही या जुगार बंद करू शकत नसाल तर त्यांना अधिकृत परवाने द्या. अन्यथा महाराष्ट्र नवमानसेना पुढील 8 दिवसामध्ये हे जुगार बंद न झाल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर, उदगीरच्या DYSP ऑफिससमोर आणि आमोदपूरच्या DYSP ऑफिससमोर मटक्याच्या जुगाराच्या बुक्क्या स्वतः महाराष्ट्र नवमानसेना सुरू करेल, अशी या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनास चेतावणी दिलेली आहे.